हे बघा मित्रांनो, काल घरी बर्थडे झाला. मी काय गेलो नाही, माझं काम होतं. प्रियंका गेलती. आता बरेच पाहुणे रावळ आले कोण, पण विषय काय माहिती आहे, हे दार बघितले माझं, हे दार उघडच आहे माझं. हे पण दार उघडच आहे, येणाऱ्यांसाठी दार उघड आहे आणि 24 तास उघड येते. की असं नाही की पाहुणं रावळ कोण दारात आल्यानंतर दार लावून घेत. येणाऱ्यांसाठी वेलकम, जाणाऱ्यांसाठी गुड बाय, अशी सिस्टीम आहे आपल्याकडे. की कोणाला बळच ओढून आणायचं ये घरी, ही ती सिस्टीम नाहीच आपल्याकडे. मग आता काल बर्थडे झाला, मग त्यातलं तुम्हाला सांगतो मनाने घरी कोण आलं तर तुम्हाला मी दाखवतो कोण आलं ते. हा, कोणावर नेटबाजी करायची नाही, काय नाही. आणि काही कोणाची गरज पण नाही मला. आपण स्पष्ट बोलतो, सांगतो. म्हणून मग कुणी पण असू द्या. समजा पहिले पण मी सांगितलंय की तुम्ही परमाचा की तुमची चुकी सोमादादा, तुम्ही बोलवत नाही, जात नाही, त्यांची पप्पी घेत नाही, त्यांच्यावर तुम्हाला सांगतो तोंडावर हात फिरवत नाही, त्यांना पोशाख करत नाही, त्याला असं करून मग गोंडा गुळू गुळू रडून पडून हातपाय त्यांना आणाय पाहिजे तुम्ही घरी. आज सिस्टीम नसती, मनाने असते. मग कसं आहे, आपले माणसं सांगायचं नाही त्यांना ये म्हणून, आपल्याकडे येतात. परक्यांना आमंत्रण असते ये म्हणून, कळलं का? नाही लय अपेक्षा नाही तर करचान की बाबा त्याने हेच केलं पाहिजे, लोटांगणच घेतलं पाहिजे तुमच्या पुढं, पाहुण्या रावळ्यांपुढं. घरीच चले नाही तर इथनं उठणारच नाही. लेकरं बाळ घेऊन त्या पुढं ते देवा पुढं हातपाय पसरल्या, तेवढा टायमिंग आहे का? नाही. मग आता कोण आलंय दाखवतो तुम्हाला. काय हे तर सांगा मोठ्याने, तुम्ही सांगा ना काय मामीला काय दिलं म्हणून. मामीला काय दिलं गिफ्ट? मामी बघितले का, कोणाला बोलायची गरज नाही, काय नाही. एक वाघ जरी आला ना तरी अख्खं जंगल आल्यानं वाटतं मला, हा नाही. आणि इकडं मामा, हे मोठं मामा, ही आमचं मामा आहे. तर तुम्हाला सांगतो, आईचं सक्क मोठं भाऊ माझं मामा. जास्त पहिल्यापासून आपल्याला एकच मामा मानतो मी, तसलं येतं. पण जवळचं मामा हेच आहेत. सुखा दुःखामध्ये येतात, कुठं काय चुकलं वाकलं तरी सांभाळून घेतात. तात्पुरता राग आला विसरून जाणे आणि परीक्षेला अजून बहिणीची पोरं म्हणून लक्ष देणे, काळजी घेणे, ही काम आहे. आणि त्यापेक्षा इकडे बघितलं का आमच्या मामी अशात झालं गेंगीला मिळालं, 1-2 दिवस झालं गेलं मामी आहे ते म्हणून तर समजा मोबाईल कधी माणसात माणूस आहे आजपर्यंत. तुम्हाला सांगतो माणसात माणूस कसं, पाहुणं रावळं येणं जाणं. आजपर्यंत तिथं गेल्यानंतर कोंडीच्या 11 वाजता तर घरी उठत आमच्या आलोय तुम्ही. मामी तिथं गेल्यानंतर ऊट बस चहा पाणी वाट लावेपर्यंत गेल्यानंतर मासं मटण काट कपडे लता करा, मग पाहुणचाराच्या बाबतीत कशात कमी नाहीत. चुकून एका दिवशी इकडं तिकडं होत असते अशा गोष्टी. म्हणून समजत आजपर्यंत आमच्यात माणसं टिकतात ती. आणि मस्त पुढल्या आगाव निघतात त्याला मामीचा तरी काय दिवस आता कसं पटलं बघितलं का. तरी पण मामी रडून पडून जाऊ द्या, परीक्षेला जागेवर येते त्या. ते असं आहे माझं पूर्ण लगेच मामीनं उलगडलंय एवढ्यापर्यंत. कुठलाही स्वार्थ ठेवलं नाही, लोक फेक हे ते तुम्हाला सांगतो. म्हणून हे आमचं असं फॅमिली, आपली खानदान म्हणतात पण आता आपण फॅमिली म्हणतो. मग आता ही बघितलंय माझ्या मामीच्या मुलीचा मुलगा बघितला ऋषालीचा, ही मोठा आहे आणि दुसरा बी पोरगाच झालाय. दुसरा पोरगा झालाय. आता मामा मामी तुम्हाला सांगू बड्डे केला काल, आणि मामीचा सुद्धा आमच्या काल बड्डे होता.
मामीला सोमा आला होता आदल्या दिवशी मी शुभेच्छा दिली त्या मामीला म्हणलं तुम्हाला वाढदिवस खूप खूप शुभेच्छा. आता पण शुभेच्छा. केक कापायचे आपल्याला ध्यानात नाही. कवा घरी जाऊन आणायला लागेल. नको राहू द्या नाही बैठल्या. आता तुम्ही म्हणसाल काय हो का मामीला म्हणलं काय करायचं काहीच नको म्हणलं जेवाय फिवाय काय नको तरी पण मला असू द्या. चला प्रियंकाने तुम्हाला सांगतो काय केलं का काय तुम्ही सांगा पक्याला चतुर्थी होती आज परत खेळायला चतुर्थी होती काय केलं तर बोकडाचं मटण आणलं होतं मी. तुम्हाला बघा काय जमतं जेवण झाली तर एवढं राहिलं तुम्हाला तिघाला एवढं सरलं नाही हा तुम्हाला तिघाला एवढं सरलं नाही मिठाचं केलं सुकरचा आणि खायला आम्ही किती तिघच जण होता 3 जण. कोण मामी मीन मामा ही प्रियंका खात नाही पोरं खात नाही ती पोरांनी पण नाही खाल्लं हे बोकडाचं मटण खात नाही ती. मग हे खायला आम्ही 4 मामी मीन मामा आम्ही तिघांनीच खाल्लं तरी शिल्लक राहिलं. हे बघितलं की हा अजून थोडं आणायचं मग राहिलं नसतं नाही कमी ते सोमाकडे का तुम्हाला सांगतो विषय नाही तर. आणि हे जोरदार येऊन थांबलाय बराच वेळ झाला इथं बघितलं दादा इकडे या. गेला वाटतंय ते तिकडं. राधू हे राधूच्या मैत्रिणी हो का. बरं कसं नियोजन मामी काय काय नाही जातो की मग आता आम्ही हा जातो की जाता वय मग काय आता मामीचं बघा इकडे येणं जाणं होणार कारण की आता मामाची मुलगी इथंच दिली. नाहीतर आधी येत नव्हती का काय म्हणता आधी येत नव्हती आधी येत होता की मग पण जी आता थांबा रात्री 11 वाजता तुमचं घर हुडकीत आलोय आम्ही हा 2दा चुकलोय 2 बोळींनी जाऊन. तिसऱ्याच्या घरी झोपाय गेला नाही बस होय ना कसं आहे पहिल होय हो आला दाट गहू आणि पातळ गहू ह्यात फरक आहे हा नाही म्हणजे पहिलं पातळ गहू होता आपला आता दाट गहू पुरीमुळे जास्त येणार तुम्ही. आणि आता आले नाहीत मित्रांनो तुम्ही माणसानं काय सकाळी आले तसं नाही मामे रात्रीच मुक्कामालाच आले तिथं. मामे रात्र दरवाजा बर्थडे झाला की आलोय आम्ही तुम्ही दरवाजा ठोकवला की प्रियंका मरणाची घाबरली 3 तांबे पाणी पिले लाटा लाटा उडायला लागली म्हणली एवढी रातचं दार कोण ठोकत नाही बया माझं काय खरं नाही आता म्हणली आता मी मिली म्हणली पाणी पिले पोलीस स्टेशनला कॉल लावा म्हणली पोलीस स्टेशनला कॉल लावा म्हणली आता माझं काय खरं नेत्यात मला उचलून म्हणले अगं वगाड म्हणलं मामा मामी आल्या ते बिली मरणाची ती मामी बिली का नाही रात्री नाही हा मी जागीच होते आणि दाखव बरं मग ते हे करून त्या कुत्र्याला दम टाक कसलं कशाला काय सांगते. आता काय सुरुवात तिथून असते कुत्र्यापासून. पोरं बी माहिती हा कुत्र्याची मांजरीची मला भीती वाटते मला नाही आवडत. बिली मारण्याची म्हणलं दार उघड कोण नाही आपलीच माणसं आहे ते त्यांनी दार उघड तर मामा रात्री आली मस्त इथं गादी वगैरे टाकून दिली मामा मामीला म्हणलं निवांत तांदूळ द्या पोरं हे आम्ही समजे सकाळी निवांत उठलो मामा मामी म्हणलं तर मी सकाळी लवकर उठलोय काय नाही आता चाललेत मामा मामी बघू आता चाललो मी मार्केटला. सकाळ त्यांना गरज सोडलं नाही 1-2 मित्र येऊन गेले पण मी म्हटलं थांब माझे मामा मामी आले ते मला आता जमत नाही मार्केटला यायला थोडं थांबा. आता हे गेले चाललो जेवण वगैरे झाले करत आहे नाही जायचंय फोन करते ते घरी जायचंय म्हातारा आजी अण्णाला काय द्यायचं जेवायला आता आहे का काशी का करायला बरं आता लय अवघड आहे म्हणून गोट्याचं लगीन करून टाका आता. एवढं लवकर हा काय वर्षाचं आलं 18 चांदला बघा पोरगी मामी पप्पा गाडी काढा ना मामी गाडी काढायला खेळता येईल बरं गाडी काढा ना बर चला ना उठा. बर बर ठीक चला मित्रांनो ओके